हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, आजच राज्यसेवेच्या चौथ्या टप्प्यातील 2023च्या ज्या मुलाखती आहेत त्या संपल्या आणि नेहमीप्रमाणे आयोग ज्या दिवशी मुलाखत संपतात त्या दिवशी जनरल मेरिट लिस्ट जाहीर करत असतो. तर नेहमीप्रमाणेच आयोगाने आज देखील राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ची जनरल मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे आणि रिझल्टविषयी तुम्हाला अपडेट दिलेली आहे. तीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे कव्हर करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही ऑफिशियल बघू शकतात. दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजीचं आयोगाचे एक प्रसिद्धी पत्रक आहे, जे की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023च्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत आहे. म्हणजेच काय, तर ही जनरल मेरिट लिस्ट आहे. जनरल मेरिट लिस्ट यानंतर मित्रांनो प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट येते. जनरल मेरिट लिस्ट आल्यानंतर आयोग तुम्हाला तुमच्या प्रेफरन्ससाठी वेळ देत असतो. म्हणजे तुम्हाला कुठलं पद प्रेफरन्सने हवं आहे ते तुम्हाला टाकावं लागतं. त्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो. बघा इथं सांगितलेलं आहे, वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरूपात सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागेल. हा प्रेफरन्स दिलेल्या म्हणजेच या जनरल मेरिट लिस्टमध्ये जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सर्वांना प्रेफरन्स द्यावा लागेल आणि प्रेफरन्सनुसार त्यांना पोस्ट मिळणार आहे. ती पोस्ट जी आहे मित्रांनो ती प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये समजेल आपल्याला. एक प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी येते आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट येते, ज्यामध्ये जे फायनली सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट्स आहेत त्यांची यादी आयोग आपल्याला देत असतो. सो बघा, आता जनरल मेरिट लिस्ट आलेली आहे. म्हणजे ज्यांनी मुख्य परीक्षा व इंटरव्ह्यू दिले तर त्यांचे सर्वांची इथे मार्क्स तुम्हाला दिसणार आहे या जनरल मेरिट लिस्टमध्ये. सो बघा, ही जनरल मेरिट लिस्ट आहे 2023ची. यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट येईल आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट येईल. ओके. सो बघा, पहिला जो कॅन्डिडेट आहे म्हणजे ऑल महाराष्ट्र रँक 1 जो आहे 2023च्या राज्यसेवा परीक्षेमध्ये, ते सर आहेत घटुडे महेश अरविंद. हे सर NTC कॅटेगरी आहे त्यांची आणि त्यांची जी टोटल आहे मित्रांनो ती 594 झालेली आहे. म्हणजेच राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जो आहे तो 2023साठी देखील लागू होता. तर यामध्ये त्यांना मराठी डिस्क्रिप्टिव्हला 27 गुण, इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह 32 गुण, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हला 75.75 गुण, त्यानंतर GS पेपर 1ला त्यांना 100.75, GS पेपर 2 109.75, GS पेपर 3 117.75, GS पेपर 4 69. त्यांची रिटर्न टोटल 532ची झाली होती आणि इंटरव्ह्यूचे 62 मार्क्स असे मिळून त्यांची टोटल 594 होऊन ते महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेले आहेत. सो सरांना कॉंग्रॅच्युलेशन. कुणाकडे सरांचा कॉन्टॅक्ट असेल तर नक्की मला टेलिग्रामला शेअर करू शकतात. माझा टेलिग्राम ID @sachin7798 हा आहे. तिथे तुम्ही मला मेसेज करू शकतात किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट मला शेअर करू शकतात. आपण त्यांचं काही गायडन्स जर महत्त्वाचं असेल राज्यसेवा प्रिलिमला तर ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया. देन सेकंड नंबरला नाव आहे बघा सानप प्रीतम मधुकर. हे सर आहेत. यांना 589 गुण आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये द्वितीय आलेले आहेत. त्यानंतर पवार शुभम राजेंद्र हे सर आहेत. त्यानंतर विवेक श्याम उगडे. अशा प्रकारे आपल्याला या यादीमध्ये नावं दिसतात आणि त्यांचे स्कोअर, डेट ऑफ बर्थ वगैरे तुम्ही इथे बघू शकतात. बघा, जे टॉपर आहेत ते त्यांची डेट ऑफ बर्थ 1995ची आहे. देन तुम्हाला 1996चे दिसतील, 1998चे दिसतील. आणि जर 4th नंबरला बघितलं तुम्ही तर खूपच यंग म्हणजे 2001मध्ये ज्यांचा जन्म आहे ते विवेक श्याम उगडे सर आहेत. सो त्यांना देखील कॉंग्रॅच्युलेशन. 587 त्यांची टोटल झालेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही एक जनरल मेरिट लिस्ट आयोगाने पब्लिश केलेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट येईल ज्यामध्ये कट ऑफ देखील तुम्हाला मेन्शन असतील. त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट येईल. ही एक जनरल मेरिट लिस्ट आहे. ओके. लास्ट कॅन्डिडेट तुम्ही बघू शकतात इथं दिलेले आहेत तुम्हाला 233 त्यांची टोटल आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती. आय होप तुम्हाला ही माहिती जी आहे मी सांगितलेली ती व्यवस्थित कळाली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच त्यासाठी लिंक देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.